काही वेळातच नवी मुंबईतील FMC मार्केट या ठिकाणी येणार आहेत। त्याआधी कार्यकर्त्यांच्या गाड्या ह्या ठिकठिकाणाहून येत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, बीड म्हणा, जालना म्हणा, विविध ठिकाणाहून या ठिकाणी कार्यकर्ते येत आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या कुठून आलेले आहेत, कसं वाटतं? मुंबईवाल्यांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि रोडनी तर सांगू शकत नाहीत। आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आम्हाला तिथं गाडी आडल्या होत्या, पण आता काय अडचण नाही। जरांगे पाटलांना सांगितलं डायरेक्ट मुंबई चला म्हणाले आणि वाटाने इतक्या लोकांनी प्रतिसाद दिला आहे की खरोखरच मराठीची बी सरकारने बी हे घेतलं पाहिजे, भावना समजून घेतल्या पाहिजे काय झालं काय नाही। अशी आता सध्या एक समाज पेटलाय की आता सध्या काहीच होऊ शकत नाही, त्यांना मान्यच करावं लागणार, चांगलं मान्य। तुम्ही कधीपासून या ठिकाणी निघाले आहेत? 20 तारखेपासून निघालो आम्ही अंतरावरून। कुठे कुठे तुमची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली? नगरमध्ये, तसं मी नगरमधून आलेलो आहे, नगरमधून पुण्यामधून आणि इकडून आलेलो आहे। आता नवी मुंबईमध्ये आल्यात, कशा प्रकारची मराठा कार्यकर्त्यांनी तुमची सोय केलेली, काय व्यवस्था आहे? आम्हाला वाटण इथून तिथून सगळी सोय म्हणजे भरपूर सोय केलेली आहे, म्हणजे मराठ्यांचं खूपच प्रेम झालेलं आहे टोटल। आता आरक्षण घेतल्याशिवाय मागण नाही? नाही नाही नाही, आम्ही त्या तयारीत आलो सर टोटल, कारण गॅस बी सगळं टोटल घेऊन आलो, टोटल कपडे बिपडे सगळे टोटल सगळं आणलेले। किती दिवसाचा मुक्काम या ठिकाणी करणार? मुक्काम महिना 2 महिने किती लागून द्या तरी आम्ही तिथं राहणार, काहीच विषय नाही। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की किती पण दिवस लागू दे, पण या ठिकाणून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असं काही कार्यकर्त्यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशल शाह, प्रियाज बन्साली, रिपोर्ट, नवी मुंबई।